मागविती, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, करो निसायास शिकविती, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. माझ्या अल्पशा मतीप्रमाणे मी या ठिकाणी या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. यामध्ये माझ्या मुखातून जर एखादा वाईट शब्द निघाला असेल आणि तो तुमच्या मायबापाचा अंतःकरणाला जर लागला असेल तर तुमचीच मुलगी समजून मला माफ करा, आणि माझ्या मुखातून जे काही चांगलं निघालं असेल ती त्या भगवंताची कृपा आहे असं समजा. या आपल्या फदालीवाडी गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम यज्ञ सोहळा अतिशय सुंदर नियोजन आहे बरं का. आणि त्यामधील 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली हे मी माझं परमभाग्य समजते. ज्यांच्या योगाने मला ही सेवा प्राप्त झाली ते तुम्ही सर्व समस्त ग्रामस्थ मंडळी फदालीवाडी असतील. ज्यांनी नाव सुचवलं ते आमचे काका शंकर काका शिंगाडे, तसेच ज्या दादांचं भावपुष्प आहे ते कैलासवासी सुरेश सयाजी फदाले यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा अक्षय दादा सुरेश फदाले यांचं भावपुष्प आहे. दादांचा देखील मी मनापासून आभार मानते. तसेच आजचा जर विचार केला तर या आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने जर शोभा आली तर साऊंड सिस्टम मुळे असे असणारे साऊंड सिस्टम वाले दादा त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. वाजवायचे असतील तर मोकळ्या मनाला वाजवा. ऐका. तसेच तुम्ही सर्व श्रोते मायबाप इकडे आमच्या दोन्ही चौकदार आई असतील, खूप लाजत होते आधी त्यांचं देखील मनापासून आभार मानते. विनेकरी आई असतील, तसेच ह्या सर्व आई, सर्व माझ्या मावशी, आपल्या जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी टाळ्या वाजवा. तसेच महाराज ही लहान लहान चमकली मंडळी, ही लहान मुलं सुंदर अशा पावल्या खेळतात. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. एवढंच नाही तर ही 2 छोटाली लहान लहान मुली आहेत, ही देखील तालामध्ये चांगल्या पावल्या खेळतात. त्यांचा जे आई वडील आहेत ना त्यांना जितके धन्यवाद द्यावेत ना तेवढे थोडे या लहान मुलांसाठी सुद्धा सर्वांनी टाळ्या वाजवा. तसेच बाबा ज्यांनी गायनाची उत्कृष्ट प्रकारे साथ दिली ते आपले भूषण हरिभक्त परायण लांगी बाबा, तसेच हरिभक्त परायण मोहिते महाराज, त्यांचा देखील मी मनापासून आभार मानते. तसेच महाराज ज्यांनी मला मृदुंगाची उत्कृष्ट प्रकारे साथ दिली ते आपल्या आंबेगाव तालुक्याचं भूषण उत्कृष्ट असे मृदुंगवादक आमचे लाडके बंधू हरिभक्त परायण हेमंत महाराज राक्षे, त्यांचा देखील मी मनापासून आभार मानते. तसेच माझ्या समोर आलेले माझे वडील असतील, आमचे बंधू सोमनाथ दादा भारमळ असतील, आमचे ड्रायव्हर गवर दादा असतील, तसेच तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी. आता तुम्ही म्हणाल की ताई तुम्हाला ज्यांची ज्यांची नावं माहीत आहेत तुम्ही फक्त त्यांचंच नाव घेतले, आमचं नावच घेतलं. पण ऐका, तुमचं सर्वांचं नाव घेते चालेल ना? तुम्ही काय करा, प्रत्येकाने एक एक करून माझ्याकडे या, तुमचं नाव मला सांगा, मग मी लोकांना सांगते आणि आपण काकडा इथेच करू, चालेल का? मग ऐका, तुमचं सर्वांचं नाव मी एकत्र घेते, फक्त लक्षपूर्वक ऐका. ऐका बर का. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीला हार घालते वाकोण. ऐकताय ना? भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीला हार घालते वाकोण आणि तुम्हा सर्व श्रोत्या मायबापांचं नाव घेते माझे ज्ञानोबराया आणि तुकोबारायांचा मान राखून. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी आणि माझ्या गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.
ललिकावर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव. संत सज्जन भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चालू असलेला सप्ताह त्यामध्ये आज चौथ्या दिवसाचा पुष्प साधनाताई कोरडे मानवेश्वर कुंड युवा तीर्थंकर यांनी आपल्या अमृततुल्य वाणीतून सुंदर असं मधुर भाषेत